हॅलो फ्रेंड्स, स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा बाईट्स विथ प्रणू चॅनलमध्ये। आणि आज आपण ना आपल्या चॅनलमध्ये अगदी मस्त असं वांग्याचं भरीत पाहणार आहोत। खलबत्त्यामध्ये हे वांग्याचं भरीत आपण बनवणार आहोत। त्यासाठी आपण काही बेसिक तयारी करून घेतली। सगळ्यात पहिल्यांदा तर ही 2 वांगी आपण मस्त अशी चिरून घेतलेली आहे, त्याचे छोटे छोटे तुकडे करून घेतलेत। 5-6 मिरच्या घेतलेल्या आहेत, त्याचे देठ काढून घेतलेत। आता सगळ्यात पहिल्यांदा आपण हा तवा घेतलेला आहे। तव्यावरती ना जास्त तेल नाही टाकायचं, साधारणतः 2 छोटे चमचे इतकं तेल टाकले। फोडणीला मस्त असं 1 चमचाभर इतकं जिरं टाकलंय। यामध्ये ना वांग्याचे तुकडे आता आपल्याला शिजून घ्यायचे आहेत। वांग्याचे तुकडे टाकल्यानंतर यामध्ये आपल्याला मिरच्या टाकायच्या आहेत। अशा पद्धतीने तोडून मिरच्या आपण यामध्ये टाकलेल्या आहेत। साधारणतः 5 ते 6 मिरच्या आहेत। लसणीच्या पाकळ्या आहेत 5 ते 6। आता हे सगळे एकदा व्यवस्थित चमच्याच्या साहाय्याने आपण परतून घेऊयात। मिनिटभरासाठी हे परतून घेतल्यावर यामध्ये आपल्याला चवीप्रमाणे मीठ टाकायचं आहे। पुन्हा हे सगळं छान असं मिक्स करून घ्यायचं आहे। आणि आता हे सगळं आपल्याला झाकण ठेवून साधारणतः 4-5 मिनिटांसाठी मस्त असं शिजवून घ्यायचं आहे बारीक गॅसवरती। मध्ये मध्ये ना झाकण काढून हे चेक करत राहायचं, नाहीतर वांग करपू शकतं। 5-6 मिनिटांनंतर ना वांग, लसूण, मिरच्या आपण सगळं छान असं परतून घेतलेलं आहे। ते छान असं शिजलं सुद्धा आहे। आता ना हे आपल्याला खलबत्त्यामध्ये काढून घ्यायचं आहे। आणि आता वरवंट्याच्या साहाय्याने हे आपल्याला ठेचून घ्यायचं आहे। अगदी आरामात ठेचलं जातं, सगळं व्यवस्थित शिजलं असल्यामुळे। वरवंट्याला जे एक्स्ट्राचं भरीत लागलेलं आहे ना, ते आपण चमच्याच्या साहाय्याने काढून घेऊयात। यामध्ये आता आपल्याला कच्चा कांदा टाकायचा आहे, बारीक चिरलेला। आवडीप्रमाणे कांदा टाकू शकता तुम्ही, कमी जास्त। कांदा ना अगदी थोडासा ठेचून घ्यायचा आहे, आपल्याला खूप जास्त प्रमाणात ठेचायचं नाहीये। त्यानंतर यामध्ये 1 चमचाभर इतकं शेंगदाण्याचं कूट टाकायचं आहे। आणि ना इथे चौथ लिंबू आपण पिळून घेतलेला आहे यामध्ये ना बारीक चिरलेली कोथिंबीर टाकायची आहे। कोथिंबीर सुद्धा आवडीप्रमाणे कमी जास्त टाकू शकता। हे सगळं ना व्यवस्थित मिक्स करून घेऊयात। आणि तुम्ही इथे पाहू शकता अगदी 5 मिनिटात बनणारे हे चमचमीत झणझणीत असं वांग्याचं भरीत बनून तयार आहे। सोबत आपण हिरवी मिरची घ्यायची खाताना, भाकरी सोबत हे भरीत खूप कमाल लागतं खायला। आणि अप्रतिम अशी चव असते ह्या भरताला। खूपच सोप्या पद्धतीने हे भरीत आपण बनवलेलं आहे। तुम्ही कधी जर ही रेसिपी घरी वांग्याच्या भरताची ट्राय केली नसेल ना, तर नक्की ट्राय करा। कसा वाटला व्हिडिओ ना मला कमेंट करून नक्की सांगा। चला तर मग नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटूया। तोपर्यंत मस्त खा, भरपूर फिरा आणि आनंदी राहा।